बुल्ढाना जिले के खामगांव तालुका में पुलिस की बड़ी कार्रवाई करते हुए एक जुआ अड्डे पर छापा मारा है। शेलोडी शिवार के एक खेत में बने टीन शेड में चल रहे जुए के अड्डे पर आधी रात को विशेष पुलिस टीम ने दबिश दस्तक देकर आरोपियों को गिरफ्तार किया। पुलिस के अनुसार छापेमारी के दौरान इक्का बादशाह नाम का जुआ खेला जा रहा था। मौके से पुलिस ने करीब 8,73,860 रुपए का माल जब्त किया है। इस मामले में 12 आरोपियों को गिरफ्तार किया गया, जबकि जुआ अड्डा संचालित करने वाला आरोपी फिलहाल फरार बताया जा रहा है। खामगांव ग्रामीण पुलिस थाने में मामला दर्ज कर जांच शुरू कर दी गई है। गिरफ्तार आरोपी से पूछताछ की जा रही है और फरार आरोपी की तलाश जारी है। काल रात्री अंदाजे 1:30 वाजेच्या सुमारास माननीय उपविभागीय पोलीस अधिकारी प्रदीप पाटील साहेब यांच्या आदेशाप्रमाणे, त्याचबरोबर माननीय अपर पोलीस अधीक्षक जगताप साहेब यांच्या मार्गदर्शनानुसार, त्याचबरोबर माननीय पोलीस अधीक्षक बुलढाणा तांबे साहेब यांच्या मार्गदर्शनानुसार ग्राम शेलोडी शिवारामध्ये पोलिसांनी छापा टाकला। त्या छापा कारवाईमध्ये पोलीस स्टेशन खामगाव शहर, पोलीस स्टेशन शिवाजीनगर, त्याचबरोबर पोलीस स्टेशन खामगाव ग्रामीण येथील स्टाफ होता। त्या छाप्यामध्ये जवळपास आपल्याला 12 आरोपी हे जुगार खेळताना मिळून आले। त्यांच्याकडून आपण नगदी 22,700 रुपये, त्याचबरोबर जे इतर वाहने, मोबाईल असे मिळून जवळपास 8 लाख असा एकूण आपल्याला मुद्देमाल मिळून आलेला आहे। सदर अपराधमध्ये माननीय उपविभागीय पोलीस अधिकारी प्रदीप पाटील साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही तपास करत आहोत। त्यानुसार अपराध क्रमांक 283/26 कलम 4(5) महाराष्ट्र जुगार अधिनियम प्रमाणे अपराध दाखल आहे आणि वरिष्ठांच्या मार्गदर्शनाप्रमाणे आम्ही तपास करत आहोत। सर, मुख्य आरोपी कोण आहेत आणि कोणाचा हा अड्डा होता, काय नाव आहे? आता तपास हा प्राथमिक स्वरूपात आहे। सखोल तपास केल्यानंतर ते नाव निष्पन्न करू आम्ही। आपल्या याच्यामध्ये तर मुख्य आरोपीचे जे नाव दिलेलं आहे त्याचं फरार आरोपी दाखवलेला आहे। आरोपी पोलीस तशी आपल्याकडे फिर्याद दाखल आहे, जे फिर्यादी आहेत, जसं योगेश पोवारे साहेब फिर्यादी, त्याच्यामध्ये मुख्य आरोपी असं काही शब्द नाही। त्याच्यामध्ये जवळपास फरार आरोपीचं नाव काय? एक फरार आरोपी तिथून पडून गेला। त्याच्यामध्ये त्याचं नाव आहे विनोद जनार्दन जाधव आणि राजू बगे। साहेब, आपण फरार आरोपी जे याच्यात सांगितलेलं आहे, तर फरार आरोपीचं पोलीस स्टेशनच्या आवारात फिरून त्याला मीडियाला बाईट देऊन झाला नाही। त्याच्यामध्ये हे जे आपले जे शिक्षेचे जे प्रमाण असतं, गुन्ह्याचं शिक्षेचे प्रमाण 7 वर्षापेक्षा जास्त किंवा 7 वर्षापेक्षा, त्याप्रमाणे आम्ही अटकेची कारवाई करतो। नाही, पण आपण आपल्या रेकॉर्डमध्ये फरार दाखवलेला आहे आणि फरार आरोपी पोलीस स्टेशनमध्येच फिरून आला। फरारचा जो विषय असतो तो फिर्याद दाखल करते वेळी फरार ते मिळून आला नाही त्यांना त्या ठिकाणी जागेवर, म्हणून त्यावेळेस ते फरार दाखवलेले आहे। फिर्याद दाखल करते वेळी जो आरोपी मिळून आले तो आता मिळाला का तुम्हाला? मिळाला आता तो फरार नाहीये, आता फरार नाही, आरोपी आहे। हो, आरोपी।